या महाराष्ट्रात जेवढा भ्रष्टाचार आणि घोटाळे सुरू आहे त्याची तुलना जगातल्या कोणत्याही घोटाळ्याबरोबर होणार नाही. अत्यंत हाय लेवलचा घोटाळा. 19 दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं उद्घाटन झालं. इगतपुरी ते आमने 19 दिवसांनी आज त्या रस्त्याची अवस्था, समृद्धी ड्रीम प्रोजेक्ट, हे सुद्धा देवेंद्र फडणवीस यांचं ड्रीम प्रोजेक्ट. या सगळ्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये 50% घोटाळा आहे. या सगळ्या ड्रीम प्रोजेक्टचा पैसा, अर्धा पैसा हा निवडणुकीमध्ये मतं विकत घेण्यासाठी, आमदार खासदार विकत घेण्यासाठी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची लोक विकत घेण्यासाठी या सगळ्या ड्रीम प्रोजेक्टचा पैसा बाहेर आला ठेकेदारांकडून आणि खर्च झाला. आज तुम्ही आमने इगतपुरी रस्त्याची अवस्था जाऊन पहा. आता हे लोक शक्तिपीठाच्या मार्गाला लागलेले आहेत. काय शक्तिपीठ?